नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. पीठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेसी नाम आपळ राज जाण. त्याची भार्या नाम सुमती असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावास्येशी तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी. दत्तात्रेय म्हणती तियेसी माग वो माते जे वांछिसी. जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणितले. जय जय जगन्नाथा तू तारक विश्वकर्ता. माझे मनी असे आरता पुरवावी ते देवराया. ऐकोनी तिचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरून आश्वासोन माग जननी म्हणतसे. तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोलाचा. मज पुत्र झाले बहुत नभती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित. अक्षहीन पादहीन व्हावा पुत्र आम्हा ऐसा. ज्ञानवंत परमपुरुषा जगद्वंद्य देवसदृशा. तुम्हा सारखा मज आता म्हणे तापसी तियेसी. पुत्र होईल तुझ तापसी उद्धरील तुझ्या वंशासी. ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याची या बोली. येरवी न राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गे अतुर्बळी. तुमचे दैन्य हारक देखा इतुके सांगोनी तापसी. अदृश्य झाला परियेसी विस्मय करीतसे मानसी. विप्र वनिता तये वेळी विप्र स्त्री म्हणे पतीसी. आजी अवज्ञा केली मी तुम्हासी. ब्राह्मण न जेविता तयासी भिक्षा घातली म्हणतसे. ऐकोनी सतीचे बोल विप्र मन संतोषले. म्हणे पतिव्रते भले केले पितर जाहले माझे तृप्त. धन्य धन्य तुझी माता पिता जो वर लाधलीस मुख्याता. पुत्र होईल तुझ निभ्रांता न धरी चिंता मानसी. ऐसे नव मास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी. विप्रे स्नान करुनी केले जातकर्म तये वेळी. मिळवोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. ऐकोनी म्हणती माता पिता हो का आमुचा कुळ उद्धरिता. आम्हासी वर दिधला दत्ता म्हणून ठेविले तया नाव. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी. मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम. बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणू लागला तये वेळी. आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांसी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी. वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर षोडशी. विवाह करू म्हणती पुत्रासी
माता पिता अवधारा, कराल विवाह मज तुम्ही, सांगेन ऐका विचारिले आम्ही, वैराग्य स्त्री असे नेमी, काम्य आमुचे तेथे असे, आपण तापसी ब्रह्मचारी, योगश्रिया वाचोनी नारी, न लगती हा बोल धरा निर्धारी, श्रिया वल्लभ नाम माझे, श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे, नाम झाले त्रिमूर्ती कैसे, पितया ते म्हणतसे, जाऊ उत्तर पंथासी, निश्चय करोनी आपुले मनी, पुत्रासी म्हणती जनक जननी, होतो आशाबद्ध होऊनी, प्रतिपाळीसी म्हणोनिया, देखोनी मातेचे दुःख, संबोखितसे परम पुरुष, उठवूनी आपुल्या कर कमळिके, अश्रुपात पुसतसे, बारे तुझ करिता आपण, दुःख विसरिले अंतःकरण, रक्षिसी आम्हा म्हातारपणी, दैन्या वेगळे करीसी म्हणोनी, पुत्र असती आपणा दोन, पाय पांगुळ अक्षहीन, त्याते पोसावे आता कवणे, आमुते कोण रक्षिल, ऐकोनी जननीचे वचन, अवलोकितसे अमृत नयने, पुत्र दोघे जाहले सगुण, आली दृष्टी चरणादिक, वेदशास्त्रादी व्याकरण, सर्व म्हणती तत्क्षण, दोघे येऊनी लागती चरणा, कृतार्थ झालो म्हणोनिया, आश्वासून तयेवेळी, दिधला वरू तत्काळी, पुत्रपौत्रादी नांदाल प्रबळी, श्रियायुक्त सनातन, सेवा कराल जनक जननी, पावाल सुख महाज्ञानी, इह सौख्य पावोनी, व्हाल मुक्त हे निश्चित, आमची अवज्ञा न करिता, निरोप द्यावा अवो माता, जाणे असे उत्तर पंथा, दीक्षा देणे साधूजना, ऐसे सांगोनी माता पित्यांसी, अदृश्य झाला परियेसी, पावला त्वरित पुरी काशी, गुप्त रूपे होता तेथे, निघाला तेथुनी बदरी कानना, भेटी घेऊनी नारायणा, अवतार असे आपणा, कार्याकारण मनुष्य देही, दीक्षा करावया साधुजना, तीर्थे हिंडतसे आपण, मनोवेगे मार्गक्रमण, आले तीर्थ गोकर्णासी, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युवाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनं नाम पंचमोऽध्यायः। श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।